तर इकडे गणेश नाईकांचं मतदार यादीमध्ये नाव नाहीये। नवी मुंबईमधले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। भाजपचे प्रमुख नेते आणि नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जे सूक्ष्म प्लॅनिंग गणेश नाईकांकडून करण्यात आलेलं होतं आणि त्यांचंच नाव आता मतदार यादीमध्ये नाहीये अशी माहिती मिळतेय। घरातल्या त्यांच्या 3 सदस्यांचं नाव हे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याची माहिती मिळतेय। ते नवीन बसवायचं म्हणून राज ठाकरेंनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि ते काय बॅलेट ते काय जोडणार आहात ते उमेदवारांना किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधींना देखील दाखवलं गेलं नाही। काल संध्याकाळी 7 वाजता काहीतरी या म्हणून सांगितलं होतं। काय शेवटच्या याच्यामध्ये एक तर मतदान निवडणूक आयोगाने फार मोठा घोळ केला की आजपर्यंत मतदान सुरू होण्यापूर्वी 48 तास प्रचार बंद असायचा। यावेळेला मात्र आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत त्यांनी प्रचार प्रत्यक्ष जाहीर प्रचार नाही पण घरोघरी जाण्यामध्ये एकच आहे की त्यांना जे काय रात्रीपर्यंत घरोघरी जाऊन जे काय वाटप करायचं होतं ते सुलभ व्हावं। निवडणूक आयोग याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाशी सहभागी आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। तुम्ही असं म्हणालात की माझं मत नोंदवलं गेलं की नाही, म्हणजे 4 मतदान केल्यानंतर आपलं मत नोंदवलं जातं, म्हणजे कुठल्याही आपल्या पसंतीच्या उमेदवाराला दिल्यानंतर तुम्ही असं म्हणालात की 4थं बटन दाबल्यानंतर फक्त व्हीप असा आवाज आला, लाईन मात्र लागली नाही। याच्यामुळे तुमच्या मनात शंका आहे का तुमचं मत जे आहे ते बाद? मला धाकधूक वाटते, पण बीप वाजल्यानंतर 4 मतदान झाल्यानंतर बीप वाजतो असं म्हणतायत, त्यामुळे ते कदाचित दिवा का लागला नाही किंवा काय झालं असं आहे। पण एक लक्षात घ्या, मी आजपर्यंत 50 वेळा मतदान केले, त्यामुळे मतदान करताना मी अतिशय जागरूक असतो, काळजीपूर्वक मतदान करतो, मत झालं की नाही पाहतो, घाई करत नाही, निवांतपणे करतो। त्याच्यामुळे एक धाकधूक आहे, पण ज्यावरती बीप वाजलं त्यावरती मतदान झालं असं म्हणतायत। ठीक आहे, माझ्या उमेदवाराला मत ते पडलं असेल मी समजतो। माझी 4ही मतं पहिली या मतदान केंद्रामधली 4ही मतं घड्याळाला गेलेली आहेत। आता तुमच्या एका जे पर्वतीमधले उमेदवार आहेत त्यांनी तुमच्या पक्षाच्या नेत्यांचा फोटो जो आहे तो वापरला, त्याच्या विरोधामध्ये तुम्ही कोर्टामध्ये जाताय, त्यांना तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितलेलं होतं, मात्र नक्की झालं? निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी ज्यावेळेला एबी फॉर्म सबमिट करायचे होते त्यावेळेला अतिशय घाई गर्दी होती आमच्या कार्यालयामध्ये। त्या ठिकाणी घाई गर्दीमध्ये पर्वतीमधील शिवाजीराव गदादे पाटील यांनी त्या ठिकाणी घाई गर्दीमध्ये जिथे एबी फॉर्म होते ते एबी फॉर्म त्यांनी त्या ठिकाणी